आपण सुश्रुताचार्यांच्या 11 शिररोगांपैकी पहिल्या 7 शिररोगांची लक्षणं बघितली. आता आपण बघूया 8वं, दॅट इज सूर्यावर्त. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता हे जे 4 स्पेशलवाले आहेत, सासवाले, दॅट इज सूर्यावर्त, अनंतवात, अर्धावभेदक आणि शंकक, ह्यातले जे पहिले 3 आहेत ते त्रिदोषज असतात. फक्त जे शंकक आहे ना ते त्रिदोषज प्लस रक्तज असतं. सो आता आपण पहिलं बघूया सूर्यावर्त. काय आपण सांगितलं, सूर्यावर्त हे त्रिदोषज असतं आणि नावावरून कळतंय सूर्यावर्त दॅट इज सूर्याच्या अकॉर्डिंग इथे सगळे लक्षणं दिसतात. म्हणजे जसं जसं सन राईज होतंय तसं जसं आपले वेदना वाढतात. जेव्हा पीकवर असतो दॅट इज आफ्टरनूनला डोक्यावर असतो तेव्हा आपले जे वेदना असते एकदम पीकवर असते आणि जसं जसं सन सेट होतो तसं जसं आपल्या वेदना कमी होत जातात. दॅट इज सूर्याच्या गतीच्या अकॉर्डिंग आपली वेदना कधी वाढती कधी कमी होती. जेव्हा सूर्य वर जातो तेव्हा आपल्या वेदना वर जातात. आफ्टरनूनला पीकला असतं त्यामुळे वेदना पीकला असतात आणि सनसेटच्या वेळेस जसं खाली खाली सन जातं तसं वेदना कमी कमी होत जातात. आता हेच आपण श्लोक फॉर्ममध्ये बघूया. काय सांगितलंय, सूर्योदयम वा प्रति मंदम मंदम, म्हणजेच सूर्योदयासोबतच हळूहळू वेदना वाढतात. सो सूर्योदयम वा प्रति मंदम मंदम, हळूहळू, अक्षिभ्रुवम, डोळे आणि ते आयब्रोज या ठिकाणी वेदना होती. सो सूर्योदयम वा प्रति मंदम मंदम अक्षिभ्रुवम रुक, रुक म्हणजे वेदना होती. सो जसं हळूहळू सूर्योदय होतोय तसं या दोन्ही ठिकाणी वेदना होती. सो सूर्योदयम वा प्रति मंद मंद अक्षिभ्रुवम रुक, समुपैती गाढम, गाढम म्हणजे गाढ असं थिकस्ट दॅट इज हायेस्ट, पीक प्रगाढ आपण म्हणतो. सो समुपैती, समुपैती म्हणजे आफ्टरनूनमध्ये. सो समुपैती गाढम आफ्टरनूनमध्ये एकदम पीकला असतं दॅट इज समुपैती गाढम. आपण स्टार्टिंगला काय सांगितलं, सूर्योदय जसं असं होतं तसं हळूहळू वाढतं, पण जेव्हा आफ्टरनून असतं तेव्हा एकदम पीकला असतं दॅट इज एकदम प्रगाढ असतं दॅट इज गाढम. सो समुपैती गाढम. सो फर्स्ट लाईन काय झाली, सूर्योदयम वा प्रति मंद मंद अक्षिभ्रुवम रुक समुपैती गाढम. हे झाली आपली फर्स्ट लाईन. सेकंड लाईन सांगितली आहे, विवर्धते चांशुमता, दॅट इज ते साईडला आपण की जसं जसं वर जाते तसं तसं वाढत जाते. सो विवर्धते च अंशुमता सह एव. सो विवर्धते च अंशुमता सहैव सूर्य अपवृत्तौ विनिवर्तते च. सूर्य अपवृत्तौ म्हणजे सूर्य जसं जसं खाली खाली जातोय तसंच वेदना पण विनिवर्तते दॅट इज खाली 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 कमी होत जाते आपली वेदना. सो विवर्धते, इथं स्टार्टिंगला आपण सांगितलं, एंडला आपण म्हणतोय विनिवर्तते दॅट इज कमी होते. विवर्धते म्हणजे वाढतंय, विनिवर्तते म्हणजे कमी होतंय. सो विवर्धते चांशुमता सहैव सूर्य अपवृत्तौ विनिवर्तते च. सो एवढ्यात आपण हेच सांगितलं, जसं जसं वर जातोय तसं जसं पीडा वाढतीये. समुपैती गाढम आफ्टरनूनमध्ये एकदम पीक होतंय, मग तसंच सूर्य अपवृत्त जसं जसं सूर्य खाली येतोय तसंच विनिवर्तते दॅट इज वेदना आपली कमी कमी होत जाते. सो सूर्योदयम वा प्रति मंद मंद अक्षिभ्रुवम रुक समुपैती गाढम विवर्धते चांशुमता सैव सूर्य अपवृत्तौ विनिवर्तते च. नेक्स्ट सांगितलंय की ह्या केसमध्ये कधी कधी शीत उपचारने पण छान वाटतं, कधी कधी उष्ण उपचारने पण छान वाटतं. सो हेच कसं सांगितलंय, शीतेन शांती लभते कदाचित उष्णेन जंतु सुखम आपनुयाच्च. सो काय सांगितलंय, शीतेन शांती लभते कदाचित उष्णेन जंतु सुखम आपनुयाच्च. सो हेच सांगितलं की कधी कधी शीत उपचारने छान वाटतं, कधी कधी उष्ण उपचारने छान वाटतं. सो स्टार्टिंगपासून बघूया. सूर्योदयम वा प्रति मंदम मंद अक्षिभ्रुवम रुक समुपैती गाढम विवर्धते च अंशुमता सहैव सूर्य अपवृत्तौ विनिवर्तते च शीतेन शांती लभते कदाचित उष्णेन जंतु सुखम आपनुयाच्च तम भास्कर आवर्तम. आता सूर्य म्हणजेच भास्कर ना, सो तम भास्कर आवर्तम
उदाहरन्ति सर्वात्मकं, सगळ्यांमध्ये डेंजरस आहे हा कष्टतमं विकारम, हा एक कष्टदायक विकार असतो. सो तं भास्करावर्तम उदाहरन्ति सर्वात्मकं कष्टतमं विकारम. सो परत एकदा बघूया अख्खा श्लोक. सूर्योदयं वा प्रतिमंद मंद अक्षिभ्रुवं रुक समुपैति गाढं विवर्धते चांशुमता सहैव सूर्य अपवृत्तौ विनिवर्तते च शीतेन शांती लभते कदाचित उष्णेन जंतु सुखम आप्नुयाच्च तं भास्कर आवर्तम उदाहरन्ति सर्वात्मकं कष्टतमं विकारम. हे झालं आपलं सूर्यावर्त. मग आता 9th येतं आपलं अनंतवात. आपण मग सांगितलं की अनंतवात हे त्रिदोषज आहे. सो ह्याच्यामध्ये तिन्ही दोषांचा प्रकोप होतो आणि हे दूषित दोष आपल्या ग्रीवाच्या मन्या नाडींमध्ये येतात. ग्रीवाच्या ठिकाणी ज्या मन्या नाडी आहेत त्या ठिकाणी येतात आणि तिथे ते खूप डेंजरस पीडा देतात, तीव्र वेदना निर्माण करतात. सो दिस इज अनंतवात, दॅट इज त्रिदोषांचा प्रकोप होतात, ते मन्या नाडींमध्ये येतात आणि तिथे तीव्र वेदना करतात. आणि अनंतवातला आपण जर मॉडर्न सोबत कम्पेअर करायचं झालं तर आपण ह्याला ट्रायजेमिनल न्यूरोलॉजी सोबत कम्पेअर करतो. मग आता 10th येतं अर्धावभेदक. नावरून कळतंय अर्धाव म्हणजेच अर्धच डोकं दुखतं. ह्याला आपण काय म्हणतो मॉडर्नमध्ये मायग्रेन. सो अर्धावभेदकमध्ये काय होतं, आपल्या डोक्याच्या अर्ध्याच पार्टमध्ये वेदना होती, दॅट इज अर्ध्याच पार्टमध्ये भेद होतो, तोद होतं, भ्रम निर्माण होतं, शूल होतं. सो 4 गोष्टी होतात. काय काय? भेद, तोद, भ्रम आणि शूल. आणि आपण ह्यात जे म्हणतो की हाफ डोकं दुखतं, हे दर 10 ते 15 दिवसांनंतर येत राहतो हा वेग. सो दिस इज अर्धावभेदक, दॅट इज मायग्रेन. ह्या डोक्याचा हाफ पार्टमध्ये पेन होतं आणि हा जो वेग आहे हा दर 10 ते 15 दिवसानंतर परत येत राहतो. मग आता 11वा आपल्या इथं शंखक. मगाशीच सांगितलेलं की हे त्रिदोषज प्लस रक्तज आहे आणि ह्याच्यामध्ये ना शंखक नावरून कळते की शंख प्रदेशामध्ये ह्यात पेन असतात. ह्यात फक्त आणि फक्त शंख प्रदेशामध्येच पेन असतं, दॅट इज आपल्या टेम्पोरल रिजनमध्ये पेन असतं आणि ह्या अत्यंत दारुण आणि भयंकर व्याधी आहे. आणि जर तुम्हाला शंखक रोग झाला तर 3 दिवसांमध्ये त्या पेशंटचा मृत्यू होऊन जातो. ह्यालाच ते श्लोक दिलाय, त्रिरात्र जीवितम हंती, 3 रात्रींमध्ये जीवाचा नाश होतो, दॅट इज त्रिरात्र जीवितम हंती शंखको नामतः परम, त्याला शंखक व्याधी म्हणतात. सो त्रिरात्रे जीवितम हंती शंखको नामतः परम. आणि जरी 1000 वैद्य आणले तुम्ही ह्याची चिकित्सा करायला तरी काही ते करू शकत नाही. हा एवढा डेंजर व्याधी आहे. सो दिस इज शंखक क्षीररोग. ह्यात त्रिदोष प्लस रक्तज असतं, ह्यात फक्त शंख प्रदेशामध्ये वेदना असते. हा अत्यंत दारुण आणि भयंकर व्याधी आहे. हा व्याधी झाला तर 3 दिवसात मृत्यू होता आणि जरी तुम्ही 1000 वैद्य आणले चिकित्सा करायला तरी ते काही करू शकत नाही. आणि ह्यात 3 दिवसावाल्याला श्लोक दिला आपण, त्रिरात्र जीवितम हंती शंखको नामतः परम. आता नेक्स्ट आपण बघूया चिकित्सा. चिकित्सेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या क्षीररोगांमध्ये तुम्ही हे 4 बेसिक औषधं लिहू शकता, दॅट इज क्षीरशूल वज्र रस, रुद्र तेल, महारुद्र तेल आणि षडबिंदू तेल. हे 4 आहेत ते सगळीकडे लिहून टाकायचे. काय काय? क्षीरशूल वज्र रस, रुद्र तेल, महारुद्र तेल आणि षडबिंदू तेल. आता आपण जे 11 टाईप सांगितले त्यांची इंडिव्हिज्युअल चिकित्सा बघूया. पहिलं आहे तर वातज क्षीररोग. आता वातजमध्ये आपण आपली बेसिक नेहमीची वातनाशक चिकित्सा देणार, दॅट इज स्नेहन, स्वेदन, अभ्यंग, परिषेक, अनुवासन बस्ती आणि ऑल्सो हे सोडून आपण देतो चंदनादी लेप. आता डोकं दुखतं ना म्हटलं आपण डोक्यावर लेप लावू शकतो, ह्याला आपण देतो चंदनादी लेप. हे झालं वातज. पित्तजमध्ये आपण मधुगाती द्रव्य घ्यायचे, त्यात घृत मिक्स करायचं, ह्याचा लेप लावायचा. सो वातजमध्ये सांगितलं चंदनादी लेप, पित्तजमध्ये सांगितले मधुकादी द्रव्य आणि त्यात घृत मिक्स करून लेप लावायचा. कफजमध्ये सांगितलं अच्छ सर्पी द्यायचं, दॅट इज अच्छ घृतपान द्यायचं. त्रिदोषजमध्ये सांगितले साधारण घृत द्या किंवा पुराण घृतचा पान करायला सांगा. रक्तजमध्ये पित्तच्या सिमिलर चिकित्सा सांगितले, दॅट इज मधुकादी द्रव्य घ्या, त्यात घृत मिक्स करा आणि त्याचा लेप लावा. मग येतं क्षयज. आता क्षय झालाय म्हटलं तुम्हाला काय करायला लागेल, बृहण करायला लागेल ना. सो क्षयजमध्ये आपण देतो बृहण चिकित्सा.
क्षय झाले, सगळं कमी झालंय, मग वाढवायला काय देणार आपण? बृहण. सो क्षयजमध्ये आपण देतो बृहण चिकित्सा. मग नेक्स्ट येतं क्रुमिज. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल तर माहीत नाही की क्रुमिजमध्ये आपण लक्षणमध्ये सांगितलेलं की नाकातून पुय आणि रक्ताचा स्त्राव येतो. सो नाकातून येत होता ना, सो नाकाला काय देणार आपण? नस्य देतो नाकातून. सो क्रुमिजमध्ये आपण देतो नस्य. मग आता नेक्स्ट येतं सूर्यावर्त. सूर्यावर्तामध्ये 4 गोष्टी सांगितल्यात. पहिले तर सांगितलं की शिरावेध करायचं. सेकंड सांगितलंय की क्षीर आणि घृताने नस्य द्यायचं. थर्ड सांगितलंय की क्षीर आणि घृताचं सेवन करायला सांगायचं. फोर्थ सांगितलंय की क्षीर आणि घृत घ्यायचं, त्याच्यामध्ये विरेचक औषधींचा कल्क टाकायचा, ते मिक्स करायचं आणि ह्याने विरेचन द्यायचं. सो 4 काय काय सांगितलेत. पहिलं तर शिरावेध, मग नस्य, मग सेवन आणि विरेचन. सो ह्याचा श्लोक काय होईल? सूर्यावर्ते शिरावेधो. पहिलं काय सांगितलं? शिरावेध. सो सूर्यावर्ते शिरावेधो नावनम क्षीर सर्पिशो. नावन म्हणजे नस्य. सो नस्य करायचं आहे विथ क्षीर आणि सर्पी, मिल्क अँड घी. सो नावनम क्षीर सर्पिशो. सूर्यावर्ते शिरावेधो नावनम क्षीर सर्पिशो हो हितः क्षीर घृत अभ्यास. तुम्हाला क्षीर आणि घृताचं सेवन सांगितलं आहे. सो हितः दॅट इज गुड फॉर यू. सो हितः क्षीर घृत अभ्यास ताभ्याम सह विरेचनम. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये थोडं विरेचक औषधी टाकून विरेचन सुद्धा देऊ शकतो आपण. सो ताभ्याम सह विरेचनम. सो काय झालं? सूर्यावर्ते शिरावेधो नावनम क्षीर सर्पिशो हो हितः क्षीर घृताभ्यास ताभ्याम सह विरेचनम. आता नेक्स्ट येतं अनंतवात. अनंतवातमध्ये पण सांगितले की हे आपण वरती जे 4 गोष्टी सांगितल्या त्या 4 गोष्टी करायच्या प्लस शिरामोक्षण करायचं. मग अर्धाव भेदकमध्ये सांगितले वरच्या 4 गोष्टी करायच्या आणि अवपीडन नस्य सांगितलंय. शंखकमध्ये सांगितले की क्षीर आणि सर्पीने नस्य करायचं आणि पान करायचं. तेच ना, आपण मगाशी तेच सांगितलं की सेकंड पॉईंट होता की नस्य करा, थर्ड पॉईंट होता पान सेवन करा. सो काय सांगितलं? सूर्यावर्ताची चिकित्सा पुढं सगळ्यांमध्ये लिहायची. फक्त अनंतवातमध्ये शिरामोक्षण म्हणायचं आहे शिरावेधला, अर्धाव भेदकमध्ये अवपीडन नस्य द्यायचं आहे आणि शंखकमध्ये तर सेम आहे. सो हा मेन श्लोक लक्षात ठेवायचा. सूर्यावर्ते शिरावेधो नावनम क्षीर सर्पिशो हितः क्षीरघृत अभ्यास ताभ्याम सह विरेचनम. आणि 4 औषधे जे सगळीकडे लिहायचे क्षीररोगामध्ये ते काय सांगितले आपण? क्षीरशूल वज्र रस, रुद्र तेल, महारुद्र तेल आणि षडबिंदू तेल. हे सगळ्या क्षीररोगमध्ये कॉमन औषध आहेत.